नमस्कार. मकर संक्रांत 2025. श्री स्वामी समर्थ. यावर्षी संक्रांत कशावर आली आहे, कोणत्या रंगावर आली आहे, त्यामुळे आपल्याला कोणता रंग घालायचा नाही, तसेच संक्रांती काळात कोणती कामे करावीत आणि कोणती कामं करण्याचं गरजेचं नाही. संक्रांतीचे वाहन, वस्त्र, शस्त्र, वय, नाव, दान काय द्यावे आणि संक्रांती काळात अजून कोणकोणत्या गोष्टी केल्या जातात, या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. जय जय श्री स्वामी समर्थ मंडळी. जय जय श्री स्वामी समर्थ. आपल्या हिंदू धर्मात मकर संक्रांतीच्या सणाला विशेष महत्त्व आहे. सूर्य हा दर महिन्याला आपली राशी बदलतो, परंतु जेव्हा तो मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा या शुभयोगाला मकर संक्रांती असे म्हणतात. म्हणजे सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्यालाच मकर संक्रांत असं म्हटलं जातं. आणि आपण हा मकर संक्रांतीचा सण अगदी आनंदाने साजरा करतो. या मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होतं आणि हा उत्तरायणाचा काळ अधिक शुभ मानला जातो. त्यामुळेच मकर संक्रांत अगदी विशेष मानली जाते. इंग्रजी नवीन वर्षाला सुरुवात झाली की त्यामध्ये येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत आणि आपलं मराठी नवीन वर्ष जरी गुढीपाडव्याला सुरू होत असेल तरी सुद्धा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये इंग्रजी महिनेसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत. मराठी महिन्यांप्रमाणे मकर संक्रांत ही दरवर्षी 10व्या महिन्यात म्हणजेच पौष महिन्यात येते आणि इंग्रजी महिन्यात मकर संक्रांत ही जानेवारी महिन्यातच असते, म्हणजेच पहिल्या महिन्यात असते. या सणाचे एक वैशिष्ट्य म्हणजेच हा सण शक्यतो 14 किंवा 15 जानेवारीलाच मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. यंदा मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2025 मध्ये मकर संक्रांत आलेली आहे. मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2025 म्हणजे शके 1946 पौष कृष्ण 1 रोजी सकाळी 8:54 सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे आणि संक्रांतीचा पुण्यकाळ हा 14 जानेवारीला सकाळी 8:54 पासून ते संध्याकाळी 4:54 असणार आहे. संक्रांत ही दुसरी तिसरी कोणी नसून ती एक देवीचंच रूप आहे आणि संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या असतात त्या आपल्याला वर्ज्य करायच्या असतात. सूर्याचे मकर संक्रमण बालवकरणावर होत असल्याने वाहन वाहक असून उपवाहन घोडा आहे. संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतलेली आहे. केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने कुमारी असून बसलेली आहे. वासाकरिता जाईचे फूल घेतलेले आहे. पायास भक्षण करीत आहे. जातीने सर्प आहे. भूषणार्थ मोती धारण केले आहे. वार व नक्षत्र नाव महोदरी असून सामुदायिक मुहूर्त 45 मिनिटे आहेत. ती पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे. आता संक्रांतीचे फल काय आहे ते पाहूया. तर संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील आणि संक्रांती जेथून आली आहे तेथून जनतेला सुप्राप्त होईल. संक्रांतीच्या काळामध्ये तर दानधर्माला खूप विशेष महत्त्व आहे. तर परवा काल द्यायचे दान, नवे भांडे, गाईला घास, अन्न, तिलपात्र, गूळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी यथाशक्ती दान द्यावीत. आणि संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी असते किंक्रांती. 15 जानेवारी 2025 आलेली आहे. संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या जातातूनच प्रजेला मुक्त केले. म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून ओळखला जातो. पंचांगात हा दिवस कधी दिन म्हणून दाखवलेला आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसे दान देतात त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मात देत असतो. मग ते तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार कोणते दान करू शकता. रक्तदान, वस्त्रदान, अन्नदान, विद्यादान, श्रमदान, नेत्रदान यथाशक्ती आपल्यालाही दान द्यायचे आहे. त्याचबरोबर आपण भोगीच्या दिवशी किंवा संक्रांतीच्या दिवशी जे सुगड पुजतो तर ती आपण सुगड पूजा करतो तर ते सुद्धा एक प्रकारचे दानच आहे. त्यामुळे तुम्ही संक्रांती काळामध्ये कधीही दानधर्म करू शकतात. मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपण सूर्याला जल अर्पण करायचा आहे. म्हणजेच काय सूर्याला अर्धी द्यायची आहे. शक्य असेल तर तांब्यामध्ये आपल्याला पाणी द्यायचं आहे. शक्य असेल तर त्यामध्ये थोडेसे कुंकू, तीळ आणि आपल्याला लाल फूल टाकायचे आहे आणि हे पाणी आपण सूर्याला अर्पण करायचे आहे. हे पाणी अर्पण करत असताना ओम सूर्याय नमः किंवा ओम आदित्य नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. अशा प्रकारे सूर्याला जल अर्पण केल्यानंतर आपल्याला सूर्यदेवाची विशेष अशी पूजा करायची आहे. त्यामुळे आपल्याला चांगल्या आरोग्याची
प्राप्ती होते, उत्तम तेजाची प्राप्ती होते, आपले आरोग्य चांगले आणि निरोगी राहते. यामुळे तुम्ही शक्य असेल तर दररोज सूर्याला नमस्कार करा, सूर्याचा मंत्र म्हणा, त्याचे मात्र तुम्हाला नक्कीच फायदे होतील. तसेच या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान देखील तुम्ही करू शकता. आणि जर पवित्र नद्यांमध्ये किंवा देवदर्शनासाठी जाणं शक्य असेल तर त्यांनी पाण्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ आणि गंगाजल मिसळून स्नान जरी केले तरीही चालू शकतं. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे आपल्याला पुण्याची प्राप्ती होते. त्यामुळे तुम्हाला जाणं शक्य नसेल तर तुम्ही असं घरच्या घरी देखील करू शकता.